तुम्ही सगळी माझी माणसं. आता बोलता बोलता माझे मित्र गीते साहेब म्हणाले गावात असं असतं तसं असतं. आबा इतर गावामध्ये काय असतं मला माहित नाही, पण हे पूर्ण गाव माझ्या मामाचं आहे. यातला प्रत्येक माणूस मला बादशाह म्हणून हाक मारतोय, याचा अभिमान आहे. हे सगळी माझी माणसं आहे. माझ्या चांगल्या वाईट काळामध्ये इथल्या सर्वसामान्य मायबापांनी मला आधार दिले. इथल्याच माणसांनी माझ्या चांगल्या वाईट गोष्टीमध्ये मला सहकार्य केले. जिथं मी चुकलो त्या ठिकाणी मला दरडावून त्यांनी सांगितले. जिथं मी चांगलं काम केलं तिथं याच सगळ्या मायबाप लोकांनी माझं कौतुक केलंय. त्याच्यामुळं उद्या मी आमदार होईल ना होईल हा भाग वेगळा आहे, पण इथली जी मायबाप जनता आहे ही कालही माझ्या सोबत होती वाईट वेळेमध्ये, आजही माझ्या सोबत आहे आणि भविष्यात सुद्धा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हागलूरची जनता माझी मायबाप म्हणून माझे मामा म्हणून कायमस्वरूपी सोबत राहील हे मी सांगू इच्छितो. हा जो मी लढा उभा केलाय, हा लढा उभा करण्यासाठी माझ्याकडे करोडो रुपये नाहीत. हा लढा उभा करण्यासाठी माझ्याकडे हजारो माणसं नाहीत, किंवा हा लढा उभा करण्यासाठी माझा बाप कधी ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही. हा मी लढा यासाठी उभा करतोय की गेले कित्येक दिवस ज्या सर्वसामान्य माणसाला अडचणी येत आहेत. आपलं जगणं सुखाचं झालंय काय? रोज माणसाला कुठं ना कुठं अडचणी पडतात. रोज सर्वसामान्य माणूस कुणाच्या ना कुणाच्या दाराला जातो. सरकारी ऑफिस मध्ये तुम्हाला आम्हाला किंमत नाही, सरकारी दवाखान्यात जाऊ आपल्याला किंमत नाही. हा लढा उभा करण्याचं प्रमुख कारण आहे आपल्या गावातून कोणी कलेक्टर झालाय का? मी तुम्हाला विचारतो, कलेक्टर झालाय का? आपल्या गावातून सोडा, आपल्या तालुक्यातून तरी कोणी कलेक्टर झाल्याचं तुम्ही ऐकलंय का? का नाही झाले? ह्याची काय कारण आहेत? याचं एकच प्रमुख कारण आहे की जी व्यवस्था चुकीची आपल्या तालुक्याला जिल्ह्याला तयार झाली आहे. या व्यवस्थेने तुमच्या आमच्या गोरगरिबांच्या पोरांसाठी चांगली शिक्षण व्यवस्था तयार केली नाही. जर तुमच्या आमच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळालं, तुमच्या आमची पोरं जर चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभी राहिली, तर या श्रीमंत लोकांच्या ह्या राजकारण्यांच्या सतरंजा कोण उचलणार? तर तुमच्या आमची पोरं स्वतःच्या पायावरती उभी राहिली तर ह्यांच्या सभेमध्ये घोषणा कोण देणार? ह्यांचे झेंडे घेऊन कोण फिरणार? खऱ्या अर्थानं या राजकारणी लोकांना गोरगरिबाची पोरं कधीच मोठी होऊ द्यायची नाहीत. तुमच्या आमची पोरं कुठे आहेत ट्रॅक्टर ड्रायव्हर? तुमच्या आमची पोरं कुठे आहेत ट्रक ड्रायव्हर? तुमच्या आमची पोरं कुठे आहेत सोयाबीन करायला? तुमच्या आमची पोरं कुठे आहेत पुणे मुंबईला 10,000-20,000वर काम करायला? खऱ्या अर्थानं या तुळजापूर तालुक्यातील जनतेने सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आतापर्यंत धनदानग्यांना आपण कायमस्वरूपी मोठं करत आलो. या तुळजापूर तालुक्यातील जनतेने आमदार केले, खासदार केले, मंत्री केले, पण गोरगरिबाची कामं इथं झाली नाहीत. या तालुक्यातल्या 50% तंड्यावरती जाण्यासाठी अजून सुद्धा रस्ता नाही. अजून सुद्धा गोरगरीब जी जनता आहे, गोरगरीब शेतकरी आहेत, ते डीपी मिळावं म्हणून चक्रा मारतायत. कायदा सांगतोय शेतकऱ्याचा जर डीपी जळाला तर त्याला शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून 48 घंट्याच्या आतमध्ये डीपी बसवून दिलं पाहिजे. हा कायदा सांगतोय, पण सर्वसामान्याला हा कायदा सुद्धा माहित करून दिला जात नाही. 48 घंटे सोडा, 48 दिवस सुद्धा आपला डीपी परत मिळत नाही बसून. तुम्हाला आम्हाला पट्टी करून डीपी आणावा लागतो का? आमदार खासदार झोपलेले असतात का? ह्याचा विचार तुम्ही आम्ही करण्याची गरज आहे. एखाद्याचा बाप मेला आणि तो जर तलाट्याकडे गेला की आमचा वारसाचा फेरवडा, तलाठी 10-15 हजार मागते. इथं बसलेल्या एकाही व्यक्तीने उठून मला ठामपणे सांगावं की तलाठी तुमचं फुकट काम करते. एकाचही तलाठी फुकट काम घेत नाही. तलाट्याची काही उचल घेतोय का आपण? त्याच्या बापाची पेंड आहे का? खऱ्या अर्थानं ही गरज आहे. मी या व्यवस्थेच्या विरुद्ध उभा राहण्याचं एकमेव कारण आहे, माझ्या तुळजापूर तालुक्यातील जनतेच्या खिशाला हात नाही लागला पाहिजे. प्रत्येकाचं काम सरकारी ऑफिस मध्ये फुकट झालं पाहिजे. त्याच्यासाठी मी हा लढा उभा करतो. तुम्हाला आपल्याला चांगला उपचार देत नाही. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत आणि सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून साबण घ्या, सोडा घ्या, तेल घ्या, कपडे घ्या, घड्याळ घ्या, काही खरेदी करा. प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक वस्तूवरती आपण टॅक्स भरतो. गव्हर्नमेंटातून आपल्याकडनं पैसा घेत. त्यांचं कर्तव्य आहे सर्वसामान्य माणसाच्या लेकराला चांगलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. सर्वसामान्याला हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार दिले गेले पाहिजे. सरकारी ऑफिस मध्ये आपल्या गोरगरिबाची पिळवणूक नाही झाली पाहिजे. हे सरकारचं काम आहे. आणि जे तालुक्याला बसलेले भडवे ह्यांचं काम आहे गोरगरिबांच्या खिशाला कुणी हात नाही लावला पाहिजे. ह्यांचं कर्तव्य आहे ते. आजपर्यंत यांनी गोरगरिबाचा विचार केला नाही. निवडणुकीच्या काळात महिने 2 महिने येतात, दारू देतात, पैसे देतात, मटण देतात. 5 वर्ष तुम्हाला आम्हाला पुढे तोंड दाखवायला येत नाही. हे मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो, तुम्हाला मत मागायच्यासाठी आलो नाही. हे गाव सगळं माझं आहे. मतदान तर तुम्ही करायलाच, पण मला तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे की पक्ष कोणताही असतो, तुमचे मित्र असते. मला वाटतं आपल्या गावातल्या चांगली गोष्ट आहे. अभिमान आहे, आपला माणूस आहे.
पण अण्णाच्या मागे पक्ष नाही. सगळ्या मामांना सांगतो, मामांनो बटन दाबायला पक्ष येत नाही. बटन दाबायला सगळे तुम्ही आम्ही जनता आहे. कुठला दिल्लीचा मुंबईचा पक्ष इथे येऊन बटन दाबत नाही. आणि कुठल्याही पक्षाचा उमेदवार निवडून जाऊ द्या, तो दिल्लीत आणि मुंबईत बसलेल्या त्यांच्या नेत्याचीच गुलामी करणार. जनतेमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवला तो कधीच येत नाही. बच्चू कडू सारखा आमदार जनतेने निवडून दिला, तो आमदार सर्वसामान्यांचे प्रश्न त्याच्या मतदारसंघासहित राज्यभराचे प्रश्न मार्गी लावू शकतो. कारण त्याच्या तोंडा नाका त्याच्या येसन पक्षाची नाही. तीच व्यवस्था मला तुळजापूर तालुक्यामध्ये निर्माण करायची आहे. कुठल्या पक्षाचा नाही तर सर्वसामान्य जनतेचा आमदार मला व्हायचंय, म्हणून मी तुळजापूर तालुक्यामध्ये यात्रा काढली. इतक्या अडचणी आहेत, इतके प्रश्न आहेत, जेवढं बोलू तेवढं कमी आहे. ही व्यवस्था या लोकांनी निर्माण केली. आजी असो किंवा माझी असो, त्यांनी कधी सर्वसामान्याचा विचार केला नाही. कालच दुपारी मी अंदूरला बस स्टँड मध्ये गेलो होतो. बस स्टँड मध्ये जेव्हा महिला जातात, त्यांचं जर लहान बाळ असेल तिथे एक हिरकणी कक्षाची स्थापना केली असते. हिरकणी कक्ष कशासाठी असतं? त्या महिलेला आपल्या बाळाला दूध पाजता यावं म्हणून त्या कक्षाची स्थापना केली. त्या कक्षामध्ये रिकाम्या दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, कचरा उकोंडरा करून ठेवलाय, त्याला लॉक करून ठेवले. अशी अवस्था आहे. रस्त्यात त्या बस स्टँडला खड्डे पडले. ह्याच्यापेक्षा सांगतो, तुम्ही सगळ्यांनी अंदूरचं बस स्टँड बघितलं असेल, तिथं शिक्षणासाठी कित्येक मुलं मुली जातात. एखाद्या जर भगिनीला, एखाद्या जर माय माऊलीला लघवीला जायचं असेल, बाथरूमला जायचं असेल, जायचं कुठं त्यांनी? साहेब सांगतायत मला अजूनही विकास करायचा आहे, अजूनही विकास करायचा आहे. आतापर्यंत तुम्ही तालुक्याचं वाटोळं केलं. गोरगरिबांच्या आयुष्याला धड धड लागून गेले लोक. तुम्हाला ही पण नाही. तुमच्या गावात तुम्हाला साधं महिलांसाठी बाथरूम उभा करता आलं नाही. अंदूरचा सगळ्यात मोठा जनावरांचा बाजार सुद्धा मोडकळीला आला. त्या बाजारात सुद्धा ज्या आमच्या शेतकरी भगिनी माल विकायला जातात, खरेदी करायला भगिनी जातात, त्यांच्यासाठी सुद्धा शौचालयाची व्यवस्था नाही. कॅबिनेट मंत्री राहिलेले साहेब, खर तर साहेबांचं आदरणीय एवढं व्यक्तिमत्व, त्यांचं वय एवढं आहे, त्यांच्याबद्दल बोलायला मला सुद्धा माझी तेवढी उंची नाही. पण हे बोलावं लागतं, कारण त्यांचं हे कर्तृत्व आहे. हा पूर्ण तालुका बघत आलाय. पण बोलणार कोण? मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधणार कोण? या व्यवस्था आहे. मी घरातून बाहेर पडलोय, घरात मी सांगून बाहेर पडलोय की जे काय होईल ते होईल. माझ्या जीवाला जरी बरं वाईट झालं तर मी पर्वा करणार नाही. पण ह्या बलाढ्य लोकांच्या विरोधामध्ये मी दंड थोपटलेत, याचा शेवट करूनच येणार. हे मी घरात सांगून बाहेर पडलो. खूप प्रश्नावरती बोलायची आवश्यकता नाही किंवा इतर गोष्टी तुमच्या समोर माझ्याबद्दल मांडण्याची गरज नाही. तुम्हाला सगळा विषय माहिती आहे. मला आमदार का व्हायचंय? कारण सर्वसामान्याचा वाली कोणी नाही. या ठिकाणी आता पैठणी येत आहेत, साडे येत आहेत, अजून काही बोलत नाही. पण 5 वर्ष हे लोक झोपले होते का? आता आपली खरंच बाया माणसं उड्यावर आहेत का? यांच्या पैठणी आणि साड्या आल्यानंतर आपल्या बाया आता साडे घालणार आहेत. ही लोक निवडणुकीच्या काळात एकदा काय आपल्याला भूलथापाने निवडून दिली, परत 5 वर्ष कुठलाच बायका लाल गोरगरिबाची सेवा करण्यासाठी येणार नाही. तुम्ही जगलात की मेलात त्याच्याची सुद्धा या लोकांना देणे गेलं. ह्याचा विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. आपल्या पोरांना चांगलं शिक्षण मिळतंय का ह्याच्याशी देणे गेलं नाही. आपल्या गावातल्या शाळेची अवस्था काय हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपल्या गावातली शाळा मोकली आहे, हीच अवस्था पूर्ण तालुक्यात, अशीच अवस्था आहे. मामा गावगावच्या शाळा मोडत चालल्या. त्या जिथं 80 पोरं होते तिथं 25 पोरावर आले, जिथं 60 होते तिथं 15 पोरं आले. समजा ज्याच्याकडे पैसे आहेत ते बाहेर शाळेत घालू शकतील. गोरगरिबांच्या पोरांनी, लोकांनी आपली पोरं शिकवायची कुठं? उद्या जर ह्या शाळा बंद पडल्या, मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. मी म्हणूनच नाही, तुम्ही सुद्धा विचार करा. जर या शाळेकडे आपलं अजून वर्ष 2 वर्ष दुर्लक्ष झालं मामा, आपल्या गावातली शाळा बंद पडणार. 5वीचा वर्ग गेला, 4थीवर आलाय, पुढच्या वर्षी 3रीवर येईल, 2रीवर शाळा बंद पडेल. माझ्याकडे 4 पैसे आहेत, मी माझ्या मुलीला बाहेर शाळेत घालेल. गोरगरिबांनी कुठं घालायचं लेकरं शाळेत? त्यांची ताकद आहे का वर्षाला 25,000 50,000 खर्च करण्याची? हा विचार करण्याची गरज आहे. ह्याचे नेतृत्व आहे, यांचं काम आहे लक्ष देणं. ज्या लोकांच्या गळ्यामध्ये आपण माळ घालतो, विश्वासाने मतदान करतो, ही तुमचं आमचं भलं करतील. पण यांना काय, निवडणुकीच्या काळात करोडो रुपये खर्च करायचे, निवडणूक झाली का ते गोळा करत राहायचे. हा सगळा जो संस्कृती आहे, ही परंपरा तयार झाली आहे. ही टक्केवारीची परंपरा बंद करायची. काम कुठलंही असो, तालुक्यामध्ये सरकारी प्रत्येक ऑफिस मध्ये जो भ्रष्टाचार होतो तो आपल्याला बंद करायचा आहे. सरपंचाचं पद शेळीच्या शब्दासारखं आहे. माशाही आणता येत नाही, ढुंगरही टाकता येत नाही. सरपंचाची इच्छा जरी असली मामा, तुम्हाला जास्त अनुभव आहे, तुम्ही ते पदावरती होते, वरील टक्केवारी
25,000 आधी द्यावे लागतात. त्याच्याशिवाय तुमची वर्क ऑर्डरच देऊ शकत नाही. 25,000 टक्केवारी गेले, 22,000 जीएसटी गेले, कॉन्ट्रॅक्टरची 22,000ची अपेक्षा असते त्याला वेगळं आहे. लाख रुपयाच्या कामात जर 5-50,000 असे गेले वाटण्यात, 50,000 काय काम व्हायचं? ह्या टक्केवारीची संस्कृती तालुक्यातली बंद झाली पाहिजे. 50,000 काय काम होणार मला सांगा. जर आपल्या कुठल्याही कामाला दर्जा पाहिजे असेल तर बरं ही जी टक्केवारी होतीये ही तरी कुणाच्या घरात चालली आहे त्याचा सुद्धा जनतेने विचार करण्याची गरज आहे. त्या टक्केवारीमुळे गोरगरिबाला कुठलीही चांगली योजना शेवटपर्यंत पोहोचत नाही त्याचा विचार तुम्ही आम्ही करण्याची गरज आहे. या सगळ्या व्यवस्थेतून आपल्या सांगली पाहिजे की हे लोक आपल्याला आतापर्यंत वेळात काढत आले, तिथून त्यांचं ते काम आहे. मी याच्यासाठी निवडणूक लढवतोय. उद्या शेतकरी कोणत्याही अडचणीत असू द्या, डीपीचा प्रश्न असो, शेतमालाच्या भावाचा प्रश्न असो, जिथं जिथं शेतकऱ्याची लूट होते तो प्रश्न असो, त्या प्रश्नावरती मला त्या शेतकऱ्याच्या पाठीशी राहता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला त्या सरकारच्या विरोधात भांडता आलं पाहिजे. त्याच्यासाठी मी ही निवडणूक लढवतो. निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे काही करोड रुपये नाही. आता जो हा लढा उभा केलाय माझे 50 मित्र एकत्र येऊन त्यांनी व्यवस्था उभा केली. माझ्यासाठी कुणी गाडी दिली, कुणी डिझेल दिलं, कोण 4 पैसे दिले, त्यातून उभा केला हा लढा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी परिस्थिती की निवडणूक लढवणं सोपं काम नाही. एवढा खर्च करणे माझी सुद्धा तेवढी कॅपॅसिटी नाही. तरी सुद्धा 4 माणसं एकत्र आले, ते म्हणले आपण सगळं करू, त्यातून हा लढा उभा झाला. आमच्यातला एक खमक्या पोरगा आता घरातून बाहेर पडलाय, तो या बलाढ्य लोकांच्या उरावर बसणार आणि आमदार होणार. ही भाषा आपल्यातून झाली पाहिजे. हा विश्वास आपण बाहेरच्या लोकांना दिलाच पाहिजे की आता आमच्यातला पोरगा आमदार होणार आहे. आमदार होणं आणि आमदार म्हणून मिरवणं हे माझं स्वप्न नाही. खऱ्या अर्थानं या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची सेवा करणं, त्यांना अडचणीतून बाहेर काढणं हे माझं स्वप्न आहे. माझ्या स्वभावाबद्दल तुम्हाला इतरांना सांगण्याची गरज नाही की मी पैशाला हापापलेलो आहे का किंवा पैसा कमवण्यासाठी मी राजकारणात येत असेल का, त्याच्याबद्दल अधिक गोष्टी बोलण्याची गरज नाही. हा लढा खऱ्या अर्थानं या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी मी उभा करतोय. मी तुम्हा सर्वांना सुद्धा विनंती करतोय की या लढ्याला प्रत्यक्ष नाही जमलं, अप्रत्यक्षपणे तरी तुम्ही कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्ही सहकार्य करा. सहकार्य करा म्हणजे किमान तुम्हाला जे तुमचे 4 ओळखीचे लोक असतील त्यांना तरी तुम्ही सांगून हे सहकार्य करा. हे तुम्हाला मी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो. आता उजनीच्या पाण्याचा विषय तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे. आबा वारायच्या आधी निवडणुका लागल्या, आबा घरात काय म्हणायचे माहिती, आपल्याला साहेबाला मतदान करायचे. त्याची इतर राजकारण गावातील काय असतील याची मला माहिती नाही. घरात चर्चा काय व्हायची, आपल्याला साहेबाला मतदान करायचे. साहेब उजनीचं पाणी घेऊन आलेले, जर उजनीचं पाणी आपल्या तालुक्याला आलं तर आमच्या कोरडवाहू जमिनी बागायची होतील आणि आपलं जगणं सुखाचं होईल. आबा वारले, मग आप्पा सांगायचे आपल्याला साहेबाला मतदान करायचे. साहेब उजनीवरनं पाणी घेऊन येले, जर उजनीचं पाणी आमच्या तालुक्याला आलं तर आपल्या कोरडवाहू जमिनी बागायची होती. आप्पा थकले. 2009ला मला मतदान करण्याचा अधिकार आला, त्यावेळेस आप्पाने मला सांगितलं की पोरासोराचं ऐकून इकडं तिकडे मतदान करशील, आपल्याला पाण्याची गरज आहे. उद्या जर नोकरी नाही लागली भाजीपाला तरी बोरवडीला करून खाचाल, पाणी नाही आलं तर कुठं तर गुराढोरावर शाल धरावं लागेल. हे सत्य सांगतोय तुम्हाला मी. ही काय भाषणातला बोलायचा डायलॉग नाही, सत्य सांगतोय. आबाचं म्हणजे आप्पाने ऐकलं, वडिलाचं मी ऐकलं. 2009ला साहेबाला मतदान केलं, 2014ला साहेबाला मतदान केलं. उजनीचं पाणी आलं नाही. 2019ला आपल्या लाडक्या दादानी सुद्धा वादा केला होता की उजनीचं पाणी घेऊन येणार. 2024 चालत आलं, अजून उजनीचं पाणी आलं नाही. म्हणून मी कालच्या 5 तारखेला उजनीचं टँकर घेऊन आलोय आणि त्या टँकरच्या पाण्याने आई तुळजाभवानीच्या चरणी मी अभिषेक केलाय. आता गावोगाव ते टँकर घेऊन फिरतोय, प्रत्येक मारुतीला घालतोय, कंड्यावर गेलो शिवालाल महाराजांच्या पायरीला घालतोय, मुस्लिम मोहल्ल्यात गेलो मस्जिदीच्या पायरीला घालतोय. मी देवाला सुद्धा प्रार्थना करतोय या बलाढ्य लोकांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला तू बळ दे, आशीर्वाद दे. तुम्हा सर्वांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतोय. आतापर्यंत आपण लोकांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं. एक वेळेस तुमचा पोरगा म्हणून, तुमचा बादशाह म्हणून, सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरगा म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा. उजनीचं पाणी पुढच्या 5 वर्षात मी रक्त सांडेल पण आपल्या तालुक्याला घेऊन येईल, हे तुम्हाला मी सांगण्यासाठी आलोय. आमदार होऊन ज्या प्रमुख गोष्टी तुम्हाला सांगायच्या त्या सांगून मी थांबतो. भविष्यात मी आमदार झाल्यानंतर पहिलं काम कुठलं मी करल तर आमदार म्हणून जो काही पगार मिळेल
त्या पगारातला 1 रुपया सुद्धा मी माझ्या परपंचाला लावणार नाही. पूर्णच्या पूर्ण पगार गावोगावी विद्यार्थ्यांसाठी आणि शिकणाऱ्या कॉलेज मधल्या पोरांसाठी ग्रंथालय उभं करण्यासाठी खर्च करणार, पण त्या रुपयाला मिंद होणार नाही हे तुम्हाला मी सांगतोय. उद्या मी जर आमदार झालो तर मी तुमचाच आहे, तुमच्याच घरातला आहे. तालुक्यात सुद्धा मी गावोगावी सांगतोय त्या गोष्टी मला करायच्या सुद्धा. मी त्या आमदार झालो तर जनतेला कुठल्याही माणसाला हगलूरला भेटण्यासाठी किंवा मुंबईला पुण्याला यायची गरज पडणार नाही. जनतेला भेटण्यासाठी मी दर 3 महिन्याला त्यांच्या गावात जाणार, त्यांच्या अडचणी त्यांच्यात बसून ऐकून घेणार आणि त्या अडचणी सगळ्या सोडवणार. हा दुसरा मुद्दा आहे माझा. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की जिथं जिथं सरकारी कार्यालयामध्ये गोरगरिबाची अडवणूक होते, पिळवणूक होते, लाच घेतली जाते, त्या त्या ठिकाणी 1 रुपया सुद्धा गोरगरिबाला देण्याची गरज पडणार नाही. भ्रष्टाचार मुक्त तुळजापूर तालुका आणि टक्केवारी मुक्त तुळजापूर तालुका हे माझं वचन आहे. आणि या गोष्टी मी स्टॅम्प पेपरवरती गावोगावी लिहून दिलोय. आपल्यात मी तुमचा असलो तरी सुद्धा मी त्याचा स्टॅम्प तुम्हाला मी देऊन जाणार आहे हे तुम्हाला मी सांगतो. आतापर्यंत तुम्ही कुणाची ना कुणाची बटणं दाबली त्याबद्दल मला भाष्य करायचं नाही. तुम्ही सगळे माझेच आहात. मतदान मलाच करा हा तुम्हाला मी आग्रह करणार नाही, कारण तुम्ही मला आतापर्यंत सहकार्य करत आलात, इथून सुद्धा पुढे करणार ह्याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण ज्या गोष्टी बाहेर चालल्या त्या गोष्टी तुमच्या कानावर घालाव्या, त्या गोष्टीवर चर्चा करावी. उद्या तुम्हाला सुद्धा माहिती असावं. तुम्हाला जर कुणी विचारलं की तुमच्या गावचा अण्णा दराडे आमच्या गावात आला होता, त्याचं हे चाललंय, तुम्हाला सुद्धा माहिती असावं की आमचा अण्णा तालुक्यासाठी ह्या गोष्टी करण्यासाठी बाहेर पडलाय. त्याला आमदार होऊन मिळवायचं नाही, त्याला करोडो रुपये कमवायचे नाहीत, तर तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं भलं व्हावं म्हणून आमच्या गावातलं पोरग आम्ही बाहेर गावातून काढलंय. ते तुम्ही छातीवर हात टाकून तुम्ही सांगू शकता अण्णा हे आमचं पोरग आहे, आमचा भाचा आहे, आमचा भाऊ आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असाव्या. ह्या गोष्टी सांगण्यासाठी मी गावात आलोय. आता सगळ्यांचं धावपळ चालू आहे, कामं चालू आहे, त्यातून सुद्धा कमीत कमी वेळेत सांगून सगळेजण आले, माझ्या 4 गोष्टी ऐकून घेतल्या आणि मला तुम्ही सगळ्यांनी सन्मान दिला. त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.